तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सक्सेस पेनफुल स्टोरी सांगणार आहे। 20,000 रुपयाचे आपण बनवले ते 44,000 USD म्हणजे ऑलमोस्ट 40 लाख रुपये आणि एका क्षणात माझ्या स्वप्नांसकट ते अकाउंट पण झालं शून्य। तर माझ्या आयुष्यातील एक सगळ्यात मोठा धक्का आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रॉफिटचा व्हिडिओ सगळेच बनवतात, पण आज आपण लॉसचा एक्सपिरियन्स शेअर करू। 2025 ने आपल्याला काय शिकवलंय हा अनुभव मी तुम्हाला सांगतो। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम, द 1.6 ट्रेडर अकॅडमी। माझ्या आयुष्यातील सगळ्यात शॉकफुल रिॲलिटी चेक देणारा व्हिडिओ आज मी बनवतोय। ट्रेडिंग म्हणजे प्रॉफिट अँड लॉसची जर्नी। तो ट्रेडरच नाही ज्याचा लॉस होत नाही। ट्रेडिंग ही जितकी सोपी वाटती तितकी नाही आहे। ज्यांना अनुभव असेल त्यांना माहिती असेल, कित्येक रात्री जागणं, चार्ट बघणं, पैशाची अरेंजमेंट करणं, कित्येक प्लॅन बनवणं आणि त्या प्लॅन बनवून पण परत लॉस करणं, ही प्रत्येक ट्रेडरला ह्या स्ट्रॅटेजी किंवा ह्या गोष्टी पार करावं लागतात। कॅपिटल फक्त 20,000, पण विश्वास मात्र मोठा। डिसिप्लिन स्ट्रॉंग, मार्केटला रिस्पेक्ट केलं, पेशन्स ठेवला, रिस्क मॅनेजमेंट केली आणि मित्रांनो फक्त 8च दिवसात 20,000 रुपयाचे ऑलमोस्ट 44,000 USD म्हणजेच 40 लाख रुपये झाले। स्वप्न होतं 1 करोडपर्यंत घेऊन जाऊ, सगळं परफेक्ट चालू होतं। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये जेव्हा सगळं स्मूथ चालायला लागतं तेव्हा डेस्टिनी आपल्यासाठी काहीतरी प्लॅन करत असते। हो मित्रांनो, एक टेक्निकल ग्लिच। तर मित्रांनो, हे फक्त माझ्यासोबतच झालं आहे का? तर नाही, असे अनेक जण आहे ज्यांच्यासोबत टेक्निकल ग्लिचमुळं खूप मोठे लॉसेस झालेले आहे। आणि याच्यातून आपल्याला एकच शिकायला भेटतं की टेक्नॉलॉजी फेल होऊ शकते। त्या क्षणी ना राग आला ना रडायला आलं, फक्त एकच प्रश्न डोक्यात घुमत होता, ट्रेडिंग खरंच आपल्या कंट्रोलमध्ये असते का? पण मित्रांनो, हा व्हिडिओ सिम्पॅथीसाठी नाही आहे, हा व्हिडिओ रिॲलिटी सांगण्यासाठी आहे। ओव्हर कॉन्फिडन्स हा ट्रेडिंगमध्ये खूप डेंजरस आहे। वेळेवर प्रॉफिट विड्रॉल करणं खूप महत्त्वाचं आहे। कॅपिटल प्रोटेक्शन हे प्रॉफिटपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं आहे। कोण झिरो आहे पण एक्सपिरियन्स प्राइजलेस आहे। मी अजूनही मार्केटमध्ये आहे कारण एक ट्रेडर त्याच्या बॅलन्सने नाही, माइंडसेट आणि सायकोलॉजीने बनतो। ह्या लॉसनी मला काय शिकवलं? नंबर 1, रिस्क मॅनेजमेंट इज एव्हरीथिंग। नंबर 2, टेक्नॉलॉजी फेल होऊ शकते, तुमच्याकडे मल्टिपल बेस्ट ब्रोकर असणं गरजेचं आहे। इमोशनल ट्रेडिंग आपल्याला करायची नाही आणि ट्रेडिंग इज लॉंग टर्म गेम। कॅपिटल प्रोटेक्शन ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे तुमच्या प्रॉफिटपेक्षा। मित्रांनो, सगळ्यात पहिले बघू तो प्रॉफिट झाला कसा। आता इथं बघा तुम्ही अकाउंट, इथं आपण 3 लाख लिहिलेलं आहे आणि अकाउंटची आय डी आहे 2451784436। इथं तुम्ही बघू शकता, ठीक आहे। आता बघा, सगळ्यात पहिले हा प्रवास आपला 10 तारखेपासून चालू झाला आहे, ठीक आहे। इथं बघा 10 तारखेला आपल्याला सगळ्यात आधी प्रॉफिट झाला होता $871। त्याच्यानंतर तुम्ही बघा 11 तारखेला $221 आपल्याला प्रॉफिट झाला। त्याच्यानंतर 12 तारखेला $393 प्रॉफिट झाला। त्याच्यानंतर तुम्ही बघा 13 तारखेला $2710 प्रॉफिट झाला। 14 तारखेला बघा, इथं तुम्हाला दिसेल 14 तारखेला आपल्याला $9,724 प्रॉफिट झाला, म्हणजे ऑलमोस्ट 8.5-9 लाख रुपये। त्यानंतर तुम्ही इथं बघा 15 तारखेला आपल्याला प्रॉफिट झाला $8,807, म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 8 लाख रुपये, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघा 16 तारखेला आपल्याला प्रॉफिट झाला $5,230 आणि तो दिवस आला ज्या दिवशी आपले सगळे स्वप्न शून्य झाले। आता तुम्ही बघा, तो जो दिवस होता त्या दिवशी मी ऑलमोस्ट 13.5-14 लाख रुपये प्रॉफिट बुक केला होता। तुम्ही इथं बघू शकताय, तो प्रॉफिट मी ऑलरेडी बुक केला होता। पण एक्सनेस प्लॅटफॉर्मवर एक टेक्निकल ग्लिच आला आणि पूर्ण अकाउंट एका क्षणात वाईप झालं। तर झालं असं, मी इथं एक स्टँडर्ड लॉट ॲड केला, इथं तुम्हाला दिसत असेल एक स्टँडर्ड लॉट ॲड केला, पण ती जी ऑर्डर आहे ती मार्केटनी एक्झिक्यूट नाही केली। त्याच्यानंतर मी परत एक स्टँडर्ड लॉट, मला वाटलं की ऑर्डर मार्केट कॅन्सल करत आहे। पण नंतर मित्रांनो एक अर्ध्या तासात मला थोडासा डाऊट झाला आणि मी क्रोमवर गेलो आणि तिथं लॉग इन करून बघितलं तर ह्या पूर्ण ऑर्डर एक्झिक्यूट झाल्या होत्या आणि आपल्या अकाउंटमध्ये फक्त 750 USD उरले होते मित्रांनो। तर आपला जो लॉस झाला तो इथं बघा 14 लाख रुपये आपला ऑलरेडी जो प्रॉफिट आहे तो लॉस झाला आणि हा 26,704 USD म्हणजे ऑलमोस्ट 25 ते 26 लाख रुपये असे करून आपले 40 लाखाचा लॉस झाला। तर मित्रांनो, तुम्हाला लॉग इन करून दाखवतो पुन्हा एकदा। आता इथं बघा, हा आपला एक्सनेस ब्रोकर आहे, ठीक आहे। लॉग इन आपण केलं, इथं क्लोजवर आपण गेलो, इथं बघा शो मोर म्हणजे आपली हिस्ट्री दिसते आपल्याला, ठीक आहे। इथं बघा हा जो लॉस झाला आहे 17 तारखेला $26,704 लॉस झाले। तर मित्रांनो, सेम अकाउंटचं तुम्हाला लास्ट 90 डेजचं परफॉर्मन्स दाखवतो। इथं बघा, आता एक्सनेस ब्रोकरमध्ये आपण आता सध्या ट्रेडिंग बंद केलेली आहे
1463 USD त्याच्यामध्ये ऑलमोस्ट प्रॉफिट आहे. पण इथं जर तुम्ही बघितलं ओव्हरऑल ते प्रॉफिट अँड लॉस टोटल तुम्हाला दिसत असेल $52,932 प्रॉफिट आणि लॉस आपला जो झाला आहे एकूण $51,468 लॉस झालेला आहे. तर आता आपण जी ट्रेडिंग करतोय ही सध्या दुसऱ्या ब्रोकरमध्ये करतोय आणि त्याच्यावर आपली आता सध्या ती ट्रेडिंग चालू आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा रिॲलिटी चेक देणारा व्हिडिओ? तुमच्यासोबत पण असं झालं आहे का की एखाद्या टेक्निकल ग्लिचमुळे तुमचा लॉस झाला आहे? तसा एक्सपिरियन्स जर तुमचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा, आम्हालाही नक्की आवडेल ते ऐकायला.